नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण. ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला, या भक्तिरसात आपणही न्हाऊन निघूया. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आणि माझ्या, आपल्या सर्वांच्याच अगदी मनाच्या जवळचा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा एक अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय अभंग आहे, मोगरा फुलला. हा अभंग फक्त ऐकायलाच गोड नाही, तर आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सुखाचा सुगंध कसा पसरायचा हे सांगणारा एक उत्तम मार्गदर्शक आहे. आपल्या घराच्या दारात लावलेले मोगऱ्याचे एक छोटेसे रोप जेव्हा हळूहळू वाढते आणि त्याला सुंदर सुवासिक पांढरीशुभ्र फुले येतात, तेव्हा आपले मन कसे प्रसन्न होते. माऊली म्हणतात की मी दारात एक छोटेसे रोपटे लावले होते, पण पाहता पाहता त्याचा वेल पार आकाशाकडे झेपावला. इतकेच नाही तर जेव्हा आपण त्या वेलाची उमललेली फुले देवासाठी ओरपून घेतो, तेव्हा त्या वेलाला नवनवीन कळ्यांचा आणखीनच बहर येतो. हा निसर्गाचा नियम किती अद्भुत आहे ना. आपण जितके देऊ तितके ते अधिक पटीने वाढते. मित्रांनो, हा अभंग फक्त मोगऱ्याच्या झाडाबद्दल नाही, तर तो आपल्या मनाबद्दल आणि जीवनाबद्दल आहे. विचार करा, आपल्या आयुष्यात सुद्धा आपण ज्ञानाचे, प्रेमाचे आणि चांगल्या विचारांचे एक छोटेसे रोपटे लावत असतो. सुरुवातीला आपले चांगले विचार खूप छोटे वाटतात, पण जसा जसा काळ जातो तसे तसे हे विचार इतके मोठे होतात की संपूर्ण समाजाला ते कवेत घेतात. मोगऱ्याची फुले जितकी खुडावीत तितका त्याला नवीन बहर येतो. माणसाच्या आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही इतरांना जितके प्रेम, आनंद आणि मदत द्याल, तितकाच तुमचा स्वतःचा अंतर्गत आनंद आणि आयुष्याचा बहर वाढत जातो. माऊली शेवटी म्हणतात की मी माझ्या मनाच्या भावनांचा एक सुंदर शेला विणला आणि तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला. याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपले मन, आपले काम आणि आपले संपूर्ण आयुष्य ईश्वराला किंवा एका चांगल्या ध्येयाला समर्पित करतो, तेव्हा जीवनातील सर्व चिंता आणि तणाव कायमचे मिटून जातात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जगण्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल जाणवेल. जेव्हा कधी तुम्ही निराश व्हाल किंवा तुम्हाला वाटेल की माझ्याजवळ काहीच नाही, तेव्हा या मोगऱ्याच्या वेलाची आठवण काढा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मनाच्या दारात नेहमी चांगल्या विचारांचे छोटेसे रोपटे लावा. दुसरी गोष्ट, स्वार्थी न बनता आपल्याकडे जे काही चांगले आहे, मग ते ज्ञान असो, पैसा असो वा केवळ 2 गोड शब्द, ते लोकांमध्ये वाटायला शिका. तुम्ही जितके द्याल तितके निसर्ग तुम्हाला भरभरून परत करेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात जे काही काम कराल ते अगदी मनापासून, प्रामाणिकपणे आणि देवाला स्मरून करा. या संपूर्ण अभंगातून आपल्याला हीच शिकवण मिळते की माणसाचे जीवन हे मोगऱ्याच्या फुलासारखे असावे. स्वतःकडे जे काही उत्तम आहे ते जगाला देऊन टाकावे आणि जगाला सुवासिक बनवून जावे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या मनाचा सुगंध कधीही कमी होऊ द्यायचा नाही. जेव्हा आपण आपले अहंकार आणि वाईट विचार सोडून देतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले जीवन आनंदाने फुलून उठते. चला तर मग आजपासून आपणही आपल्या आयुष्यात हा मोगरा फुलवूया आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाचे जीवन सुगंधी करूया. आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलेन वेंचितान बहरू कळयांसी आला. भावार्थ, विश्लेषण. पहिल्या चरणात माऊली म्हणतात की माझ्या अंगणात मोगरा फुलला आहे. हा मोगरा म्हणजे दुसरा तिसरा काही नसून आपल्या मनामध्ये निर्माण झालेली भगवंताची भक्ती आहे. जेव्हा माणसाच्या हृदयात ईश्वराबद्दलचे प्रेम जागृत होते, तेव्हा त्याचे जीवन या मोगऱ्यासारखे सुवासिक बनते. यातील सगळ्यात गोड आणि नवल वाटणारी गोष्ट म्हणजे या मोगऱ्याची फुले जितकी गोळा करावीत, जितकी वेचावीत, तितका या झाडाला नवीन कळ्यांचा बहर येतो. सर्वसामान्यपणे आपण झाडाची फुले तोडली की झाड रिकामे होते, पण भक्तीच्या या मोगऱ्याचे तसे नाही. तुम्ही जितके प्रेम, जितकी भक्ती इतरांना द्याल, जितका आनंद वाटाल, तितका तुमचा स्वतःचा भक्तीचा आनंद अधिक वाढत जातो. हा आनंद कधीही संपत नाही, उलट तो रोज नवीन रूपाने आपल्या मनात बहरत राहतो, असा याचा अतिशय सुंदर अर्थ आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. माऊली जेव्हा म्हणतात की मोगरा फुलला आणि त्याची फुले वेचत असताना कळ्यांना आणखी बहर आला, तेव्हा त्यांना समाजातील ज्ञानाच्या आणि आनंदाच्या देवाणघेवाणीचा एक मोठा नियम सांगायचा असतो. त्याकाळी समाज वेगवेगळ्या जातीपातींमध्ये आणि विषमतेमध्ये विभागलेला होता. ज्ञान ठराविक लोकांपुरतेच मर्यादित होते. माऊलींना या चरणातून समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की चांगुलपणा, ज्ञान आणि आनंद ही अशी गोष्ट आहे जी स्वतःपाशी दाबून न ठेवता समाजात जितकी वाटावी तितकी ती वाढत जाते. जेव्हा तुम्ही समाजातील एका घटकाला आनंद देता किंवा मदत करता, तेव्हा समाजाच्या इतर घटकांमध्ये आपोआप आशेच्या नवीन कळ्या उमलू लागतात. समाज कधीही एका व्यक्तीमुळे मोठा होत नाही, तर एकमेकांना सोबत घेऊन पुढे गेल्याने समाजाचा बहर वाढतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील किंवा शहरांतील बचत गट चळवळ किंवा एखादी मोफत अभ्यासिका. समजा एखाद्या गावात एका सुशिक्षित तरुणाने स्वतःजवळ असलेले ज्ञान आणि पुस्तके वापरून गावातील गरीब मुलांसाठी एक छोटी अभ्यासिका सुरू केली. त्याने आपल्या ज्ञानाची फुले गावकऱ्यांना वाटायला सुरुवात केली. याचा परिणाम काय होतो? ती फुले वेचून, म्हणजेच त्या अभ्यासिकेत शिकून जेव्हा 2 मुले मोठी होतात, तेव्हा ती मुले आपल्या गावात किंवा इतर ठिकाणी
तशाच पद्धतीच्या आणखी 4 अभ्यासिका सुरू करतात. एका व्यक्तीने सुरू केलेल्या चांगुलपणामुळे संपूर्ण समाजातील तरुण पिढीमध्ये शिक्षणाचा एक नवीन बहर येतो. ज्ञान किंवा मदत जितकी वाटली तितकी ती संपत नाही, तर समाजाच्या कळ्या पुन्हा नव्या जोमाने उमलतात. हाच या चरणाचा सामाजिक अर्थ आहे. दुसरा चरण, इवलेनचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावेरी. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात माऊली एका रोपाचे उदाहरण देतात. ते म्हणतात की मी माझ्या घराच्या दारापाशी एक अगदी लहानसे रोपटे लावले होते, पण पाहता पाहता त्या रोपट्याचा वेल थेट आकाशाला जाऊन भेटला. याच्या पाठीमागे एक फार मोठा आध्यात्मिक विचार आहे. जेव्हा आपण अगदी सुरुवातीला भगवंताचे नाव घ्यायला लागतो, साधना करायला सुरुवात करतो, तेव्हा ती एका छोट्या रोपासारखी असते. रोज थोडे थोडे नामस्मरण करणे, संतांचे विचार ऐकणे ही त्या रोपट्याला पाणी घालण्यासारखे आहे. हळूहळू ही भक्ती एवढी वाढते, आपले मन एवढे विशाल होते की ते या संपूर्ण विश्वाला कवेत घेते. म्हणजेच दारात लावलेले ते छोटेसे भक्तीचे रोप पुढे जाऊन माणसाला थेट ईश्वराशी, म्हणजेच त्या अथांग आकाशासारख्या परमात्म्याशी जोडून देते. लहानशा सुरुवातीचा शेवट किती अथांग आणि सुंदर असू शकतो हे माऊलींनी इथे सांगितले आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. या चरणात माऊली एक क्रांतीची भाषा बोलत आहेत. त्या काळी सामान्य माणसाचे आयुष्य खूप संकुचित होते. आपण काय करू शकतो, आपली लायकी काय, अशा न्यूनगंडात समाज जगत होता. माऊलींनी समाजाला नैतिक धडा दिला की कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही अगदी लहान असते. आपल्या दारातील इवलेसे रोप म्हणजे तुमच्या मनात आलेला एक छोटासा चांगला विचार किंवा तुम्ही सुरू केलेले एक छोटेसे समाजकार्य. जर त्या विचाराला प्रामाणिकतेचे पाणी मिळाले तर तो विचार संपूर्ण समाजाला कवेत घेण्याइतका मोठा होऊ शकतो. म्हणजेच त्याचा वेल गगनापर्यंत पोहोचू शकतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःला लहान न समजता एक छोटेसे का होईना पण सत्कृत्याचे रोप लावले पाहिजे हा संदेश माऊलींनी दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व बाबा आमटे याचे उदाहरण घेऊया. बाबा आमटे यांनी जेव्हा कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत घेतले तेव्हा त्यांनी आनंदवनाची सुरुवात केवळ 6 कुष्ठरोगी, स्वतःची पत्नी, 2 लहान मुले आणि हातात अवघे 14 रुपये घेऊन एका झोपडीत केली होती. ते एक इवलेनचे रोप होते जे त्यांनी समाजाच्या दारात लावले होते. पण त्यांचा संकल्प इतका पवित्र आणि प्रामाणिक होता की आज त्या रोपाचा वेल गगनावेरी गेला आहे. आज आनंदवन ही एक अशी महाकाय संस्था झाली आहे जिथे हजारो कुष्ठरोगी, अपंग आणि अनाथ लोक स्वाभिमानाने जगत आहेत. एक छोटासा विचार जर समाजाच्या कल्याणासाठी असेल तर तो किती अथांग विस्तारू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. तिसरा चरण, मनाची गुंती गुंफियेला शेला, बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या आणि तिसऱ्या चरणात माऊलींनी आपल्या मनाची अवस्था वर्णन केली आहे. आपले मन नेहमी वेगवेगळ्या विचारांमध्ये गुंतलेले असते. माऊली म्हणतात की मी माझ्या मनाच्या या सगळ्या गुंत्याला म्हणजेच माझ्या सर्व भावनांना आणि विचारांना एकत्र केले आणि त्याचा एक सुंदर शेला विणला. आपण जसे देवाला एखादे सुंदर वस्त्र अर्पण करतो तसेच माऊलींनी आपल्या मनाचा हा शेला तयार केला. हा सुंदर शेला त्यांनी कोणाला अर्पण केला तर विठ्ठलाला. विठ्ठल कोण आहे तर बाप रखुमादेवीवरचा स्वामी. याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपले सर्व विचार, आपले सुखदुःख आणि आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतो तेव्हा मनातील सगळे विस्कळीत विचार संपून जातात. आपले मन देवाच्या चरणी लीन होते आणि आपल्याला परम शांती मिळते. आयुष्य देवाला समर्पित करणे हाच या मानवी जीवनाचा खरा आणि अंतिम उद्देश आहे. हा अत्यंत सखोल संदेश माऊलींनी आपल्याला या अभंगातून दिला आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. त्या काळच्या समाजात लोकांची मने संकुचित विचारांनी, भेदाभेदांनी आणि स्वार्थाने गुंफलेली होती. माणूस फक्त स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या जातीचा विचार करत होता. माऊलींनी समाजाला सर्वात मोठा नैतिक धडा दिला की तुमच्या मनाची ही जी संकुचित गुंतागुंत आहे ती तोडून टाका. आपल्या मनातील सर्व चांगल्या भावना, सर्व विचार एकत्र करून एक सुंदर शेला विणा. शेला हा सन्मानाचे प्रतीक असतो. हा शेला म्हणजे केवळ कापड नाही तर तुमच्या मनात समाजाबद्दल असणारी कृतज्ञता आणि प्रेम आहे. आणि हा शेला शेवटी त्या विठ्ठलाला म्हणजेच समाजातील प्रत्येक घटकाला अर्पण करा. माऊलींच्या दृष्टीने विठ्ठल हा केवळ मंदिरात नव्हता तर तो समाजातल्या प्रत्येक माणसाच्या रूपात होता. आपल्या कर्माचा आणि विचारांचा शेला समाजाच्या चरणी अर्पण करणे म्हणजेच खरी सामाजिक सेवा होय. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण संत गाडगेबाबांचे जीवन पाहिले तर या चरणाचा अर्थ अगदी स्पष्ट होतो. गाडगेबाबांनी आयुष्यभर काय केले? त्यांच्या मनाची कोणतीही वैयक्तिक गुंती नव्हती. त्यांनी लोकांच्या मनातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेची गुंती सोडवण्यासाठी कीर्तनाचे माध्यम निवडले. त्यांनी स्वतःसाठी काहीही ठेवले नाही. गावोगावी जाऊन रस्ते झाडणे, धर्मशाळा बांधणे, गोशाळा सुरू करणे, अनाथ आश्रमांची निर्मिती करणे हा एक सुंदर सामाजिक शेला त्यांनी आपल्या कार्यातून विणला. आणि हा शेला त्यांनी स्वतःकडे न ठेवता बाप रखुमादेवीवरू म्हणजेच जनार्दन मानून समाजातील दीनदुबळ्या आणि दरिद्री विठ्ठलाला अर्पण केला. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा स्वार्थ सोडून आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेते तेव्हा ती माऊलींच्या या चरणाचा सामाजिक आदर्श जगत असते. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, हा अभंग तुमच्यासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक आहे. आजची पिढी खूप हुशार आहे, गतिमान आहे, पण त्याचसोबत त्यांच्यावर ताणतणाव, स्पर्धा आणि नैराश्य याचाही मोठा भार आहे.
माऊलींचा हा विचार तुमच्या भाषेत सांगायचा तर हा तुमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि मेंटल पीसचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल किंवा कोणतीही नवीन चांगली सवय लावायची असेल तर सुरुवात अगदी लहान करा. जसे की रोज फक्त 10 पाने वाचणे किंवा रोज नवीन काहीतरी शिकणे. हे तुमचे छोटे रोप आहे जे भविष्यात तुम्हाला गगनासारखे मोठे यश मिळवून देईल. सोशल मीडियावर आपण पोस्ट टाकली की लगेच लाईक्स आणि कमेंट्स मोजायला लागतो. तिथेच आपले सुख अडकते. माऊली म्हणतात की तुमचे काम करत राहा, स्वतःला सिद्ध करत राहा. तुमचे काम इतके सुंदर ठेवा की त्याचा सुवास आपोआप सगळीकडे पसरेल. जेव्हा अभ्यासाचे किंवा कामाचे खूप दडपण येईल तेव्हा थोडे थांबा आणि मनाची गुंतागुंत देवावर किंवा निसर्गावर सोडून द्या. स्वतःला सांगा की मी माझे 100% प्रयत्न केले आहेत, आता जे होईल ते चांगलेच होईल. हे समर्पण तुम्हाला मानसिक ताणातून मुक्त करेल. मित्रांनो, मोगरा फुलणे म्हणजे आपल्यातील चांगुलपणा, संयम आणि आनंद वाढवणे. चला तर मग आपणही आपल्या मनाच्या गाभाऱ्यात हा मोगरा फुलवूया आणि आपले जीवन सुगंधी बनवूया. तुमच्यासाठी आजची कृती. प्रेक्षकांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आपल्याला फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका लहानशा विचाराने होते आणि जो आनंद वाटतो त्याचाच आनंद शतपटीने वाढतो. हाच या अभंगाचा खरा सारांश आहे. आज आपण इथून जाताना एक छोटीशी कृती नक्की करूया. आपल्या मनात रोज सकाळी एक इवलेनचे रोप लावूया. ते रोप म्हणजेच आजच्या दिवसात मी कोणावरही न चिडता माझ्या संपर्कात येणाऱ्या किमान 2 व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करेन. बघा, तुम्ही इतरांना दिलेला हा आनंदाचा मोगरा तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कसा सुगंध पसरवतो ते. धन्यवाद श्रोतेहो. माऊलींचा हा अभंग केवळ देवाच्या पूजेपुरता मर्यादित नाही. तो आपल्याला एक आदर्श, प्रगतिशील आणि संवेदनशील समाज कसा निर्माण करावा याचा एक उत्कृष्ट वस्तुपाठ देतो. लहान रोपापासून सुरुवात करून गगनासारखे मोठे कार्य कसे उभे करावे आणि ते कार्य समाजाला कसे अर्पण करावे हाच या अभंगाचा खरा सामाजिक संदेश आहे. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.